जेंजी ने हाथ में लिया, तब से ये आंदोलन का रूप ही बदल गया। और जिस तरीके से वो उस आंदोलन में खेल रहे थे, दिमाग लगा रहे थे, उससे ये सरकार को झुकना ही था। और वो बच्चों का गुस्सा घर में पहुंच रहा था। वो सबसे दुख की बात है कि जिस तरीके से उनको पीठ पे हाथ घुमाना चाहिए था, प्यार से बात करने चाहिए थे, वो छोड़ के जिस तरीके से उनको मारा गया, वो उनको लगी हुई हर लाठी ये देश के भविष्य का मारी हुई लाठी। लेकिन ये सरकार को ये दिख रहा था कि देश भर में माहौल उनके खिलाफ खराब हो रहा। या देशातली लोकशाही, या देशातला भीमराव आंबेडकर प्रत्येकाच्या हृदयात जागा आहे हे दाखवून दिलं। या तरुण पोरांनी हे पण दाखवून दिलं की या देश गांधींचा आहे। एवढा मार खाऊन सुद्धा या पोरांनी कुठेही हिंसक प्रतिक्रिया किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण केली नाही। कुठेही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेतला नाही। पोलीस जे सांगतात ना की आम्ही कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित करायला हे करत होतो, ते करत होतो, कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण झाला नव्हता। दादर मधल्या एका प्रसंगामध्ये एका बाईला म्हणजे एका पुरुषाला पकडायला गेल्यानंतर एक बाई मध्ये आली वगैरे वगैरे, तेव्हा आमच्या तुमच्या लक्षात कसं येत आहे स्त्रीच्या शरीराचा भाग कुठल्या आपल्या हातात आलेला आहे हे पोलिसाला कळलं नाही? हातातल्या संवेदना मेल्या आहेत का तुमच्या? आणि प्रवेश करताना तुमच्या डोळ्यात लागलेली आग, तुम्ही काय दरोडेखोराला काय दाऊद इब्राहिमच्या किंवा कुठल्या गँगच्या पोराला मारायला चालले होते की काय? सगळे विद्यार्थी चळवळीतली पोरं आहेत, एकदम मऊ 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 पोरं बिचारी। उभ्या असलेल्या पोरीच्या कानशीला खाली वाजवायची। दिल्लीमध्ये काय केलंय, दिल्लीमध्ये काय हाल केलेत पोरांचे, कसे मारलेत त्यांना उभे आडवे। आणि वर्दी नसलेले कोण माणसं पोरांना मारत होती, कोण माणसं सोडून गेला? केसेस दाखल केल्या त्या मागे घ्यायलाच पाहिजे ना। असं कसं चालेल? त्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला इथले कारणीभूत ठरतील उद्या। त्यांना पासपोर्टला अडचणी निर्माण होतील, फॉरेनला जाताना अडचणी निर्माण होतील, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या समोर अडचण उभा राहील। ते काही म्हणजे कुठल्या वाईट कामासाठी म्हणून आले नव्हते ना, ते व्यवस्था सुधारवण्यासाठी, आमच्यावर झालेला अन्याय दूर करा याच्यासाठी रस्त्यावर आले होते। आता त्यांच्यावर जर केसेस पडल्या असतील तर सरकार मायबाप आहे, मायबाप सरकारने आपलीच पोरं आहेत। आता म्हणालेच आहेत ना आपले मोदी साहेब, डिअर फ्रेंड्स, त्या फ्रेंड्सच्या खांद्यावर हात टाकून त्याला आपलंसं करा। शिक्षण पद्धती आणि शिक्षणामध्ये होत असलेला भ्रष्टाचार आणि एक पिढी उद्ध्वस्त होत असतानाचं चित्र हे सगळं विचलित करणार होतं। आणि त्यामुळे एक भारतभरामध्ये एक क्रोध, एक आक्रोश, एक राग निर्माण होत होता। 20 तारखेला या देशातल्या युवा वर्गाने मोर्चा काढला राजीनामा मागायला, त्याच्यावर जो लाठीमार झाला मला वाटतं की तो अमानवी होता, ज्याला अनकॉल्ड फॉर म्हणतात तसा होता। आंदोलन चिघळत गेलं। या आंदोलनाचं मुख्य वैशिष्ट्य काय होतं तर या आंदोलनामध्ये हिंसा कमी होती, पण मात्र ज्या शब्दात त्यांना थोबाडीत मारता येत होती तशी थोबाडीत गेल्या 70 वर्षात मारताना मी बघितलेली नाही। हसत खेळत ते मजा करत तुमची टिंगल उडवायची, पण नेमकी जी टोपी उडवायची तशी टोपी उडवणं सोपं नव्हतं। त्यांच्या घोषणा, त्यांच्यातला उत्साह। काल रात्रीचं चित्र, गेले 4 दिवस मी चित्र बघतोय, 4 वाजता थकून भागून रस्त्यावर तसेच उघडे कपड्यानिशी झोपलेत, कोण कुठल्या जातीचा पंथाचा कुठलाच आता पत्ता नाही। एक अनोखं आंदोलन होतं। आणि अशी आंदोलनं जेव्हा पेटतात तेव्हा या देशाचा इतिहास आहे झुकावंच लागतं। जसं मी सांगतो की 73 ते 75, 75 ते 77 आणि इंदिरा गांधींचा पराभव, हा कुठल्या मोठ्या नेत्यांनी नंतर आले मोठे नेते, पण आधी गुजरात आणि बिहारच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन अखेरीस इंदिरा गांधींच्या पराभवाकडे घेऊन गेलं। तसंच झालं
राहुल गांधींनी हे सगळं सुरू केलं. पण जेव्हापासून अभिजित भिटके यांनी कॉकरेज हा शब्द उचलला, जो आपले हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांच्या तोंडातनं बाहेर पडला होता, आणि त्याच्यातनं त्यांनी जे वातावरण गरम करत ठेवलं आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी जे आंदोलन चालू ठेवलं, आज त्याच्या या जिद्दी स्वभावाला तरुणाईनी साथ दिली आणि आज त्या तरुणाईपुढे सरकारला झुकावं लागलं आणि अखेरीस राजीनामा द्यावा लागला.